आराराबाच्या रुपयाने मुख्यमंत्री पदाची जी संधी आली होती ती का गमावली हाचा प्रश्न आपण त्यांना विचारावा। एक लक्षात घ्या, विषय आपण ज्या वेळेस विचार करतो त्यावेळेस स्वाभाविक आहे की उशीर झाला असं म्हणतो। उशीर झाल्यामुळे ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई सुद्धा देण्याचं आचारसंहितेनंतर सरकारने मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे आता तर कांद्या निर्यात बंदीच उठवलेली, त्याच्यामुळे आता तो प्रश्न राहिलेला नाही। अजित दादा आज असं बोलले बारामतीमध्ये की मागच ज्यावेळेस राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते त्यावेळेसच आर पाटील स्वर्गीय किंवा मला मुख्यमंत्री होता आला असतं पण पक्ष ते टाळण्यात आलं। ही खरी गोष्ट आहे की ज्या वेळेस 78 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या महाराष्ट्रात काँग्रेसपेक्षा जास्त निवडून आले त्यावेळेस स्वर्गीय आर पाटील साहेब हे मुख्यमंत्री होणार होते, पण त्यांना का केलं नाही हा आम्हाला आजही न उखलणारा प्रश्न आहे। ज्या वेळेस जे नेतृत्व या राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत घेणारं होतं त्यांनी त्यावेळेस ही राष्ट्रवादी काँग्रेस पदाची आराराबाच्या रुपयाने मुख्यमंत्री पदाची जी संधी आली होती ती का गमावली हाचा प्रश्न आपण त्यांना विचारावा आणि आपण नक्की विचाराल अशी माझी अपेक्षा आहे। शेवटचा प्रश्न विषय जो ताजा होता त्याचा काही परिणाम या निवडणुकीवरती होईल का? आपलं काय महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा निस्ता सन्मान केला नाही तर मराठा आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये कायदा केला। 10% सकल मराठा समाजाला दोन्ही सभागृहामध्ये कायदा करून या ठिकाणी आरक्षण देण्याचा निर्णय केला। हायकोर्टामध्ये तो निर्णय चॅलेंज झाला पण टिकला नाही। 10% प्रमाणे आरक्षण ते अनेक भरतीमध्ये लागू झालं। या मराठवाड्यात त्या ठिकाणी निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने या ठिकाणी घ्यावा अशी जी मागणी मराठा समाजाची होती ती सुद्धा या ठिकाणी मान्य केली आणि जवळजवळ 37 लाख आतापर्यंत कुणबीचे प्रमाणपत्र या मराठवाड्यात देण्यात आले। तो सुद्धा निर्णय जी मागणी होती तो निर्णय मान्य केला। सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये फक्त शासन निर्णय करून यामध्ये निकाल निघत नसतो तर सगळ्या सोयऱ्याचं जाहीर प्रकटन काढून त्याच्यावरती आक्षेप घ्यावा लागतात, ते आक्षेप सोडवावे लागतात, पण त्याच्यानंतर शासन निर्णय निघतो। जवळजवळ 6,83,000 आक्षेप हे जाहीर प्रकटनावर सगळ्या सोयऱ्याच्या आले। 2.5 लाख निकाली निघालेत, काही राहिलेत। त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न या महायुतीच्या सरकारने पूर्णपणाने सोडवलेला आहे। काही जण आरक्षणाच्या पाठीमाग आरक्षणाचा मुद्दा संपलेला असताना सुद्धा काही जण राजकारण करायचा प्रयत्न करतात पण त्याच्यात कुणालाही यश येताना दिसत नाही। अनेक व्हिडिओ अनेक वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांचे काढता येईल समोर ते काढून आताच्या निवडणुकीमध्ये आता ही वस्तुस्थिती आहे की 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढला। त्यांच्या विरोधात आमच्या बहीण भावाची एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत लढत झाली। ही लढत संबंध देशांनी पाहिलेली। आज आमचं कुटुंब एकत्र झालं। कुटुंब एकत्र झाल्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही काय बोललो याचा संदर्भ आत्ताच्या निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी जे कोण गलिच्छ राजकारण करतात त्यांच्या डोक्यात हे जातपात आहे आणि त्यांना त्या पद्धतीचं करायचं आहे म्हणून ते 19चा व्हिडिओ आता या ठिकाणी काढलेला आहे। अभूतपूर्व प्रतिसाद या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळतोय आणि आपण निकालाच्या अंती पाहाल की मागच्या वेळेसपेक्षाही चांगले निकाल महायुतीला या ठिकाणी मिळतील आणि मोठ्या संख्येने खासदार महायुती आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमागे देश चालवण्यासाठी पाठवेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।